चोर आपल्याच घरातला आपलाच कृष्ण आहे. त्यावेळेस राधाला नंद बाबा तो सांगायला पाहिजे होतं तू तिची माय. यशोदेने धरिला करी बैसविला मांडेवरी. फरा फरा गोडीत निरत चौकामध्ये मांडीवर बसविलं छकारी काढली. नाटका कृष्ण लागला रडायला. लागला एक प्रकारचा रडायला. माय कामून डाव्या हाताने कान धरला यशोदेने कृष्णाचा. उजव्या हाताने छकारी एक प्रकारची उघडलेली. कृष्ण रडू लागला. माय मग आता मी काय करू? तुझी काय इच्छा आहे? कृष्ण तुला मी ताकीद करते. घरी कुणाच्या नाही. मग मी काय करू? उद्या सकाळीच भगवान गोपाळ कृष्ण यशोदा गायी येशीपाशी सर्व गोकुळात त्या गायी पवित्र यमुनेच्या तीरावर सर्वांना स्नान घालायचे गोपाळ आपल्या गायीला. आता इथं कसे आपल्याला यमुनेच्या पवित्र पाण्याने सर्व गायीला स्नान घालायचे, पूजा घालायची, चारा खाऊ घालायचे. सकाळपासून दुपारपर्यंत गायीच्या पाठीमाग पळून पळून जो काय भाग आहे, जो काय सीन आहे, जे कष्ट दगदग जे आहे ते घालण्यासाठी भगवान गोपाळ कृष्ण आपल्या सौंगड्याबरोबर अनंत प्रकारचे खेळ खेळायचे. खेळ मांडला प्रकारचे खेळ होतो. तो काय लगोरी काय लपंडाव काय अनेक प्रकारचे मर्दानी खेळ त्या ठिकाणी. पण आता देवाबरोबर खेळायची ताकद आहे का? खाली भार पोटी भूक काय खेळायचे. खडकी सोडिया मोठा यमुनेच्या पवित्र खडकावर सर्वाच्या शिदुरे एकत्रित करायचे. त्याचं नाव काला. दैव भाताचा हरिनामाचा ज्ञानाचा तिन्ही काली वारकरी संप्रदायामध्ये पंढरपूरच्या चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये
ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या नामदेव महाराज गोरा कुमारी शोभा खेतर सावतामाळी जनाबाई शंभूबाई मीराबाई सर्व संत विभूतीने चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवाच्या कीर्तनात गाण्याचं कीर्तन म्हणजे नामदेवाचं कीर्तन तिथं भगवान परमात्मा सर्वाला काड्या देण्यासाठी प्रसाद देतो पंढरीनाथ असा हा पवित्र काला वैकुंठात नाही वैकुंठित व्हायची नाही कवळ काही पण असा हा पवित्र काला ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्या पांडुरंगाला मान्य असलेला काला आज या पवित्र क्षेत्र वजर या ठिकाणी एक प्रकारचा होतो धन्यवाद एक प्रकारचा हे ज्ञानेश्वर कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम जगद्गुरु तुकोवाऱ्या म्हणतात आम्ही फार भाग्यवान दैववान एक प्रकारचे आहोत कारण तुका म्हणे भूमंडळी नामी बळी आमचा देव बळ्या माझा पंढरीराव तो हा देवाचाही देव म्हणून भूमंडळामध्ये फार आम्ही प्रकारचे मोठे आहोत तुका म्हणे भूमंडळी ऐका या पवित्र वदर क्षेत्रामध्ये ज्ञानोबाऱ्याच्या ज्ञानेश्वरी पारायणाचे सांगत आज सर्व परिसरातील गुरुजन भजनी मंडळी आयुष मंडळीच्या उपस्थित पार पडलेली आहे फक्त आता एकच इच्छा राहिली गड्या सर्व महिला मंडळ आणि पुरुष मंडळीने फक्त ज्ञानोबाऱ्याचं 2 मिनिट उभं राहून नाचून भजन करायचं पुढच्या लोकांना दाखवा की ओझर मध्ये ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा काय आनंद आहे सज्जन महाराजांची इच्छा आहे एकदम खास
ओके मित्र